हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एनआर स्पेसमध्ये। संडे म्हटलं की आमच्याकडे फिश असतातच, त्यामुळे आज मी तुम्हाला तारले फिश फ्राय एकदम छान क्रिस्पी आणि खूपच टेस्टी होतं ते कसे बनवायचे ते सांगणार आहे। आधी मार्केटमधून आम्ही तारले फिश आणले होते, त्याचबरोबर आणखी ओले बोंबील वगैरे तेही आणलेले होते। त्यानंतर मी 2 माशांची भाजी बनवली होती, फ्राय पण केलेले होते। आता हे ठेवले होते मी फ्रीजरमध्ये। हे मासे एकदम छोटे असतात, पण ते फिशवाले स्वच्छ करून देत नाही, त्यामुळे घरी येऊन याला स्वच्छ करायला लागतात। पण हे मासे इतके छान आणि इतके टेस्टी लागतात ना, तुम्ही एकदा नक्की आणून बनवून बघा, खूपच भारी लागतात। आणि लहानपासून मोठ्यांपर्यंत हे सगळे जण खाऊ शकतात, कारण की हे फ्राय केल्यानंतर याचा काटा जो असतो ना, तो एकदमच व्यवस्थित निघून जातो। तो कसं मी तुम्हाला सांगते। आधी हे फिश आहे ना, आपण आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यानंतर बघा, याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे असं एक चाकूच्या साहाय्याने त्याचे जे वरचे खवले असतात ते सगळे काढून घ्यायचे। आणि त्यानंतर याला थोडासा असा तिरपा कट द्यायचा, म्हणजे त्याच्या तोंडापासून थोडासा असा तिरपा कट द्यायचा। त्याच्याने काय होतं की नाही का, ते तिरपा कट दिल्यानंतर त्याच्या पोटामध्ये जी पण काही घाण वगैरे असते ते सगळी स्वच्छ होऊन जाते आणि हे मासे मग आपल्याला फ्राय करता येतात, छान पण लागतात आणि मसाला भरून टेस्टी पण होतात। त्यामुळे अशा पद्धतीने हे सगळे मासे मी स्वच्छ करून घेतलेले आहे। त्याला 2-3 पाण्याने चांगलं धुवून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर ह्या माशांना ना मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने, म्हणजे हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर, आणि त्याच्यामध्ये मी आता थोडंसं मीठ आणि लिंबाचा रस असं ह्या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहे। त्यानंतर हे सगळं मसाला याला लावून घेते व्यवस्थितपैकी आणि याला थोडा वेळ मुरत ठेवते। त्यानंतर मी बाकीची तयारी करून घेते। तसेच त्या दिवशी मी सौंदाळे फिश पण आणलेले होते, त्यातले आम्ही काही फ्राय केलेले होते, त्यातच थोडेसे राहिले होते। मग आता ते पण फ्राय करून घेते, त्याच्यासोबतच 3 असे फिश राहिलेले होते। त्यानंतर इकडे मी कढई तापायला ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। गरम झाल्याच्या नंतर थोडासा गॅस कमी करायचा आणि आता याच्यामध्ये रवा, बारीक रवा असतो तो बारीक रवा, तांदळाचं पीठ, हळद, मीठ आणि मिरची एवढंच टाकून घेतलेलं आहे आणि छानपैकी तो मसाला त्याला रव्यामध्ये घोळवून घेतलं आणि फिश फ्राय करायला घेतले। तुम्ही हे छोटे फिश असे जेवणासोबत साईड डिश म्हणून किंवा रसम भात केला, वरण भात केला, किंवा जर संध्याकाळी थोडंफारच काहीतरी खायचं असे आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे फ्राय फिश खाऊ शकतात। माझ्या मुलींना तर हे खूपच आवडतात, त्यामुळे ह्याला स्वच्छ करणं जरा अवघड असतं, पण मी आणतेच कारण त्यांना आवडतात म्हणून। त्यानंतर आता सौंदाळे जे मासे होते त्याला मी ऑलरेडीच थोडंसं मिरची वगैरेची पेस्ट आधीच लावून ठेवलेली होती, कारण त्या दिवशी ते उरले होते आणि मी तसेच ठेवलेले होते डब्यामध्ये, म्हणून मी त्याला परत काही तो हिरवा मसाला लावलेला नाही। त्यानंतर फक्त आता याला रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि लगेचच त्यालाही तळायला घेतलं। तर हे पण खूप छान होतात, तळून खाल्ले की छान लागतात। तर हे बघा, इथे हे तारले फ्राय झालेले आहेत, मी तुम्हाला खोलून दाखवते। एकदमच याचा काटा जो असतो तो सहजच बाहेर निघून जातो, म्हणजे आतमध्ये असे काही काटे वगैरे नसतात ह्या फिशला, आणि ते एकदमच कुरकुरीत होतात, म्हणजे बाहेरून पूर्ण कुरकुरीत आणि आतमधून एकदम सॉफ्ट असे झालेले असतात। तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि खाऊन बघा, छान टेस्टी पण लागतात। तुम्हाला माझ्या फिशच्या रेसिपी कशा वाटतात हे नक्की मला कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक पण करा, सबस्क्राईब करा। आता इथे सौंदाळे पण फिश फ्राय होत आहेत। आता हे फिश फ्राय झाले, आता मी प्लेट करून घेते। बाय फ्रेंड्स, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।